हॅलो एव्हरीवन, सुप्रभात. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे अनिश्रा व्लॉग या यूट्यूब चॅनलवर. आज आहे आपला कोकणातील चौथा दिवस आणि आज आहे हरताळका. तर माझी बहीण योगिता, आत्याची मुलगी, ती देखील गावी आलेली आहे. आचरा आहे तिचं गाव. आपल्या इथून अंदाजे 5 ते 6 किलोमीटरवर आहे. तर तिला मी शहाळी द्यायला जाणार आहे. आता मग आपली सकाळ झालेली आहे, मस्तपैकी नाश्ता करूया आणि मग जाऊया आचऱ्यात शहाळी द्यायला. सुंदर अशी सकाळ. आणि आजच आपला गणपती बाप्पा देखील घरी येणार आहे. तर यस, आजच्या ब्लॉगमध्ये मजा असणार आहे. आणि आपल्याच घरी हरताळकेची पूजा केली जाते. गावातील बऱ्याच बायका आजूबाजूच्या आपल्या घरी येतात आणि हरताळकेची पूजा करतात. असेच आपल्या इथे सर्व सण प्रत्येक घराला वाटलेले आहेत. जसे की हरताळका आपल्या घरात होते आणि इतर सण वेगवेगळ्यांच्या घरात होतात. सो आजचा ब्लॉग खूप खास असणार आहे, तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. आजचा नाश्ता आहे करंजी आणि चहा. तर चला तर आता नाश्ता करूया आणि मग निघूया. होय, आमचं वॉटरप्रूफ फोन आहे. आता आम्ही निघणार होतो आचऱ्याला जायला, पण पाऊस एवढ्या जोरात आलाय की थांबलोय. हा बघा, आमचा रेनकोट घालून तयार झालाय माणूस, एकदम रेडी. काय ईशान? दुसरा माणूस रेनकोट आणायला गेलाय. तर आम्ही मस्त पावसातून जाणार आहोत आचऱ्याला. विघ्नेशच्या घरी मी बसलेलो आहे. पाऊस खूपच आहे. माझा दुसरा पंटर पण आलेला आहे आणि मी सुद्धा रेनकोट घातलेला आहे. आणि आता आपण जाऊया आचऱ्याला. चलो. राम मंदिर. मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत भगवानगड पुलावर. आपण मागे रात्रीचा शॉट घेतलेला कॅनिटला जात असताना, आणि आता तुम्हाला दिवसा ढवळ्या दाखवतो पूल कसा आहे आणि केवढा आहे तो. हा आहे तो पूल आणि दोन्ही साईडून मस्त नदी. आणि एवढ्याशा पुलावरून गाड्या घालतात, 4 व्हीलर. इट्स नॉट अ सेफ. तुम्ही एक्सपिरियन्स नसाल तर अजिबात नका घालू. हे आहे माझे गाव. मस्त पाऊस पडतो आहे. ही आहे ती नदी. फुल भारी वाटतंय. सो फायनली आपण योगिताच्या घरी पोचलेलो आहोत आचऱ्यात. आणि हे आहे योगिताचे घर, जे की आचरा बीच रोडला आहे. इथून जर राईटला गेलं तर आचरा बीच रोड. आणि हे त्यांचे घर आणि अंगण. पण हरताळकेची तयारी चाललेली आहे. आम्ही टायमिंगवर आलो आहोत. पूजा चालू व्हायच्या अगोदरच आलेलो आहोत. पण पाऊस खूप आहे आज सकाळपासून. मांजरीची शेपूट बघा, खारुताई सारखी एकदम वरती. हे घे, खा बघ्या. नाही मग काय पाहिजे तुला? योगीला बाय करून आता निघालो घरच्या दिशेने. तर चला जाऊया आता घरी. तर आपण योगीच्या घरून आलेलो आहोत आचरा बाजारात. ते पूर्ण गणपतीची तयारीसाठी जे सामान लागतं ते आहे. सगळं कौंडाळे, हरणं. आपण कोंबड्यांचं खाद्य घ्यायला आलेलो आहोत, ते आपण घेऊया. हे
कोंबड्यांचं खाद्य घेऊया आपलं. आहे बाजार आचरा. आपण ऑलरेडी घेतलेला आहे आता शॉर्ट व्हिडिओ. आपण जाऊया आता. तिथे विचारलं बट नाही मिळालंय कोंबड्यांचं खाद्य. सो ते बोलले की आचरा स्कूलच्या समोर मिळेल, तर आपण तिथे जाऊया आता घ्यायला. बघा आपल्या गावचं सगळं सामान गणपतीचे. सो गाईज पोचलेलो आहोत घरी. खाद्य काय आपल्याला मिळाले नाही, ते पण दुकान बंद होते आचऱ्यातले. पाऊस असल्यामुळे मी व्हिडिओ नाही काढला. आणि आता थोड्याच वेळात पूजेला सुरुवात होणार आहे. मम्मी देखील तयारी करत आहेत आणि बाजूच्या बायका देखील येतील पूजेसाठी. तर मग तिथलं शूट आपण करूया. कोंबड्या मग लावून ठेवा. आणि इथे आहेत ती मोठी पिल्लं. थंडावलात काय रे? वरची कोंबडी. हा वरची कोंबडी बसलेली आहे. सर्व बायका पूजेसाठी येत आहेत. झाली तयारी? हो येता. तुझी झाली तयारी? पाऊस पडल्यामुळे थोडं चिखल सारखं झालं. कोंबड्या आमच्या भिजल्या. होय होय. पूजा चालू झालेली आहे. अरे काय करतोय? शेंगा ऐक. हे मस्त आहेत मूर्त्या. पिन ना आता तो नाही घर हा पिन बाहेर पूजा चालली आणि इथे माटी सजवायचं काम चाललंय. त्यांच्या हातात म्हणून तर आपल्याला मीना काकी सांगणार आहे हरताळक्याची पूजा का करतात ते. कशाला करतात मीना काकी पूजा? ते इतके लक्षात नाही. आमच्या बायकांसाठी करतात ती. सवासनी नवऱ्यासाठी सुख ह्या जाऊ काय म्हणून. अच्छा. नवऱ्याचा आणि संसार सुखाचा होते म्हणून करतात. ते काकीने पूजा चालू केलेली आहे. विघ्ननाशिनी शिवसुताय श्रीमंतमूर्ती साक्षाशी शक्ती माताजी सिंगला साक्षाशी हरितालका माता. तिला किती होते पपनीस यांचे पेडणेकरांचे? ते बाजू मागे होते ते खायचे नाही पण कोण ते होतेच कोण हे होते हो. या लोकांचे ते आंबट लागायचे त्यांचे. आंबटच आहे. हे पण आंबटच आहे. ते साखर टाकावी लागते. ते बांधून देतो. या धाग्याला बांधू का? काय करू सांग? धाग्याला नको. धाग्याला असं बांधून दे आणि मी टाचणीवरतीच लावतो. हा चालेल. सुपारी माटी सजवायचं काम चाललेलं आहे. काय काय बांधतो का आपण? सुपारी कौंडाळ. हा कौंडाळ. कौंडाळ सुपारी हरण. ही हरण. हा हरण तेरडा. तेरडा ते हे पर्पल काय? पर्पल कलर तेरडा. अजून एक आहे पान. त्याचं काय वेगळंच काहीतरी नाव आहे. कोणतं? सफेद पान आहे. सफेद ते आणलंय? नाही तो आता सुधीर आणेल ते. अच्छा. तेव्हा ते रंगीबेरंगी. हा तेव्हा ती रंगीबेरंगी काय नाही ना. ते सजवण्यासाठीच हे होतं ना ते.
कोणती ही फुलं सफेद पिवळी पिवळी कशासाठी वापरतात? ती माळा सोडतात ना, ते शास्त्र आहे. ही फुलं वापरायची नवरात्रीला. नवरात्रीला ऍक्च्युली. अच्छा. ते गोंडे वापरतात, पण ते गोंडे नाही वापरायचे. ही फुलं हरण. आपण हरण म्हणतो. मुंबईमध्ये तिळाची फुलं म्हणून ती विकायला येतात. अच्छा. इकडे आपल्याकडे मुबलक ना. हे कापावरती किती होती. हा, मग हे काल तिथूनच आणलं बोच. हो. मातीसाठी कौंडाळ, सुपारी, हरण. 5 दिवस लागणाऱ्या भाज्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी. भोपळा. बाजार ऑलरेडी भरून झालेला आहे काका. ते गणपतीची तयारी आणि इथे चालली आहे हरतालिकेची पूजा. आपले एकत्र आलेले आहेत. हे घे खा. हे घे खावा. खावा खावा ते. चल तू काय करतोय? त्यात काय असतं मम्मी सुपांमध्ये? अच्छा असते शाळा आणि तांदूळ. अच्छा. आलाय आमचा 2 कौंडाळ. या या. कोणत्या गाडीची? हा ना, ह्या दिले शिवण तुझ्याकडे काय ब्लाऊज दिले शिवण तर मका ते लक्षातच नाही. ती काय ह्यांका आज म्हटलं ब्लाऊज शिवले की बघा, ती म्हणते अजून 2 दिवसात देतो. आता नाही जाग केली तर देणच नाही. तेच म्हटलं घंटी वाजव मेल्या. घंटी वाजव, देव जागृत कर. झोपले तू देव कसं म्हणतोय माझी पूजा कर. तीर्थाला आपण कुठे गेला ना की देवाच्या असा कानात आवाज होता तर तो जागृत होता. असं टाळीवर तीर्थावर आपण गेला ना कुठे वाजवायची असते घंटी. अशी नाही, हे अशी नाही टाळी घंटी मारा. नाही, हे आपण टाळ्या वाजवायच्या असतात. अच्छा. शंकराच्या देवळात गेलं तर 3 वेळा टाळ्या वाजूनच बाहेर यायचं. हा तर तो जागृत होते. जाताना की पहिलंच ते पडली बघ मग. पूजा करताना हा. काय करताना खाली ठेव, खाली ठेव. वरती ठेवून हाताला मी लागली. खातो रे. तिच्या तोंडात करंजी गेली का मी खाते. हो गणपती पहिली द्या. खाल्लंच मग? नाही खाल्यान त्यांनी. रोज गणपती आहे. हो करंजी खाल्यान नाही अजून. अजून नाही खाल्लं? जिला वाचूच नाही. माझं म्हणा तू आर्यात दे त्या हवे खाऊन झालो. भगवंताचं कोणतं त्याका गरम गरम होईल होय ना रे. मग ती होती का त्यांना मजा. कर्जा काय दुसऱ्या ते सोलतोय. पाठ घेऊन बसली झोपली. शेंगदाणे. ती सोनी म्हणता याकच काहीतरी एकच केली. सोनी म्हणता याकच करू म्हटलं कसं एक पोरांना खाते पिटी केली. ही आपली सजत आहे मस्त. हा गणपती जाऊचा जेवून जातलो. आज नाही आम्ही आणतो. जेवण आमच्याकडे ती पूजा आहे ना आज देवीची शंकराची. आज नाही आणायची, उद्या आणायचं त्याला. उद्याच आणणार आहे कन्फर्म. अच्छा. हे सोडल्याशिवाय आणायचं नसते ना. हा हरताळकेचं. तो पूजा आहे ना. हो आजचा प्लॅन कॅन्सल आहे गणपती आणायचं. गणपती आपण उद्या आणणार आहोत. देवा जागरूक कर जागरूक. काय करताय किती वेळ? भाकरी येत नाही बाजारात. या या लवकर. किती पै हाक हाक सर्वांनी हाक मारली तुम्हाला. किती फोन करते तुला? पण यांच्याकडे फोन स्विच ऑफ आहे. माझ्याकडे जो नंबर आहे त्याला फोन करते. मिळालेलं आहे. गणपती उद्या आणणार आहोत. सगळे काका बोललेत गणपती उद्या. खायची पाहिजे. गणपती उद्या. गणपती कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. मानसचे गेले ते काय आणू.
आणलं आणि पण असा काय करतास? असा करतालास? कॅन्सल कॅन्सल. पाण्या घेऊन आठवण केले. आयुष्यभर अखंड सौभाग्य होती हा पार्वती हे काय शंकरपती मिळायला पाहिजे मला. अच्छा. हळद कुंकू घाल, त्याच्यावर लालफूल घाल, अक्षरा घाल. एका आपण किती जण एकाने पण दूर वाढल्या नाहीत. दुर्वा डाय गेले मी रस्त्यातून दुर्वात ना रस्ते होती मी पण शमीच घातली. शक्तीच्या पाठीमागे होते कामच होणार नाही त्या पावसात खोई जात आणि आज सकाळपासून पावसात होतो. कांके देवी माते आज तुझं व्रत आहे. त्या व्रतात आम्ही आपली पूजा केली आहे ती मान्य करून घे. सर्वांना सुवासिनींना सुखी ठेव. अशाच सवासिनी दरवर्षी वाढू दे आणि आपलं अखंड सौभाग्य दे. सर्वांच्या पतींना आपलं सुख दे, समृद्धी दे, आरोग्य दे. आणि काय दीपांगा तुझी वेडी वाकडी सेवा तुझी आपली वेगवेगळी सेवा केली आहे ती मान्य करून घे आणि आम्हाला आपलं पदरात घे. चुकलं असेल तर क्षमा कर. हो कसल्याचे मोठे ह्याचे ते कशा ठेवता? ताट किती भाज्यात टाकतात. कोणती भाजी? वाटाणे बिटाणे टाकतो. काय काय भाजी हो दिसतंय दिसतंय. तसं टाकून दिलं मला. टपोर नाही हा. पण ते शमी होती काय गो बाजारात घातली. माझ्यापासून घेतलं. आज वाजला काल काल रात्री रात्री पण रात्री वाजलो का यांचा जो उपवास आहे तो उद्या गणपतीला नैवेद्य दाखवल्यावर सुटणार. श्रीखंडा गवर आणायची. पहिली हरताळकेचं उद्या विसर्जन करायचं. हा दही भाताचा नैवेद्य दाखवायचा. हा दही भात हा आणि कोकळात सुद्धा दही मग भात विसर्जन करायचं हरताळकेचं. आणि मग पोचवायची. आणि त्यानंतर गणपती आणा. मग गौरी आणायची. गोवर आणि गणपती एकदम गौर आणि आणायचे. गणपती एकदम आणायचा. अच्छा हे विद्या खेळ राहिलाय. चला सर्वांना चाय आलेली आहे. अरे है किधर तुम? मी आता तात म्हणणार होते गेले काही काय सांगते सकाळी पावसानं आंघोळ केले. रे अनु हा कोण म्हणाल बारीक झाल्या तो स्वतःच बोलतो ना तो. कोण मग का बसायचंय तुला? म्हणजे आता काहीतरी खाऊन येते मुद्दाम पण- माल नको तू पी ते पी तू माल नको. पूजा संपन्न झालेली आहे. चिमणी खायला येत आहे. आलेली आहे पिवळी चिमणी. ही चिमणीचीच एक जात आहे जिचा डोक्यावरील भाग पिवळा असतो. चला आता जाऊया जेवायला. पूजा झालेली आहे हरताळकेची आणि आता आम्ही पुरुष जेवणार आहोत फक्त. आणि आमच्यासोबत येत आहे जेवायला विघ्नेश भाऊ. काय रे काला हाय बघ हाय सर कोण घेणार ना घरात. हा येवा हट. पिल्ला आपली कसे बसल्यात आईसोबत बघतात माझ्याकडे. चिमणी बघा कशी टर्फल करते. त्यासोबत अजून एक आले
छोटीशी टरफल खताची टाकली तेव्हा आज लेडीज लोकांना आराम आहे. सो आमचा सुधीर काका काय बनवतोय रे? झुणका, बेसनचा झुणका झणझणीत त्याने प्रिपरेशन केलेलं आहे. ऑलरेडी कांदा कोथिंबीर कापलेली आहे. डावळायला भेटलो आहे. चमचा बेसनच्या पोळ्यासारखंच आहे म्हणजे ना. मस्त असा झणझणीत झुणका. पण आपला झाड कडीपत्ता तोडायला चाललं. खूप झाड आहेत आपल्याकडे. हे आहे कडीपत्त्याचं झाड. आपण एक तोडूया. मोठं झाड आहे. केळीची झाडं. ती वेल आलेली आहे. आणि हे शमीचं झाड. कढीपत्त्याला मस्त वास आलाय. जास्वंद. झुणका शिजतोय. बाहेर मस्त पाऊस आणि आम्ही घेतलंय जेवायला. आणि झुणकाही रेडी झालेला आहे. झुणका शेंगणीची भाजी आहे. आणि ही कंटाळ्याची भाजी आहे. कंटाळा. अरे वा. मिरचे आणि चपाती. पुन्हा एकदा सगळे एकत्र जेवत आहोत. कंटाळ्याची भाजी, झुणका. कंटाळीची भाजी. कंटाळा कंटाळा. शुभ संध्याकाळ मित्रांनो. उद्याची गणपतीची तयारी चाललेली आहे. पावट्याची भाजी आहे उद्याला. भोपळा, पावटा, लाल माठ, पडवळ. उद्या मस्त मस्त जेवण आहे. बाप्पाचं नैवेद्य. आणि हरताळक्याची पूजा जी सकाळी केली ती. गणपतीची पेटी. आणि माटी मस्त सजवली आहे. आणि आता लाईटीचं काम चाललेलं आहे. येस. ओके. दोनच चालू आहेत. हा आता पेटले. बल्ब नाही पेटलो 0. येस. फायनली लाइटिंग झालेली आहे. आता तुझा हे राहुला आपल्या आपला आमचा काम झालं. हे पडतो झालर झालर शिवया नको. झालर. काम झालं. आता बाप्पाच्या थोडं आता चिटकव. जागेचं डेकोरेशन चालू आहे. थोडंसं फक्त हे कापूया. कापूया.
बाप्पाची तयारी झालेली आहे. आता फक्त आतुरता आहे ती बाप्पाला घरी आणण्याची. गौरी माता इथे तोरण लावतायत बाप्पा. उद्याची पूजेची भांडी. मस्त अशी लाइटिंग आणि झालर, छत, LED लाईट आणि समोर बाप्पाचे डेकोरेशन. अशा प्रकारे आम्ही एन्जॉय केला हरताळकेचा दिवस. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.